हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल। आज आपण बघणार आहोत हा सुंदर असे दोन नेकलेस, इनविजिबल चेन नेकलेस आहेत हे। त्यासोबत धन्यवाद तुमचे छान छान कमेंट्ससाठी आणि त्यासोबत स्पेशल धन्यवाद अंकिता घोलपताई यांच्यासाठी। त्या कंटिन्यू आपल्या व्हिडिओज बघत असतात, खूप छान कमेंट करत असतात, त्यासाठी त्यांना थँक्यू, मनापासून धन्यवाद। तुम्ही बघू शकता घातल्यानंतर त्याची चेन एकदम इनविजिबल होऊन जाते। माझ्या गळ्याला ते एकदम मॅचच झालाय कलर, सो त्यामुळेच नाव आहे याचं इनविजिबल चेन असं वाटतं मला। चला तर शिकूया। त्यासाठी लागणारं साहित्य टूल्स, कटर आणि फ्लॅट नोज प्लायर, गिअर वायर, 3 mm गोल्डन मनी, लॉबस्टर लॉक किंवा हुक, त्यानंतर हे लॉरियल्स, कमळ, क्रिम्प बीड, चेन। मी सगळ्यात आधी गिअर वायर काढून घेते। वीस सेंटीमीटर किंवा 11 इंच घेऊ शकता, कट करून घ्यायचे। हा नेकलेस मी माझ्या लहान मुलीसाठी बनवला आहे, त्यामुळे ह्याचं माप मी कमी घेतले। जर तुम्हाला मोठ्या व्यक्तीसाठी बनवायचं असेल तर तुम्ही 3 इंच ते 4 इंच जास्त घेऊ शकता किंवा चेनीचं माप जास्त ठेवू शकता, जेणेकरून ते तुमच्या गळ्याला व्यवस्थित बसेल। कट करून झाल्यानंतर हा जो क्रिम्प बीड आहे तो आपण घालून घेणार आहे। क्रिम्प बीड घातला, त्यानंतर हे जे लॉक होतं, लॉबस्टर लॉक, ते इथे मी घालून घेते। त्यानंतर पुन्हा क्रिम्प बीड इथून काढून घ्यायचा। दिसतंय? ओके। आणि हे हालेल एवढा स्पेस ठेवून दाबून घ्यायचं। बघू शकता फिक्स झालेला आहे। त्यानंतर राहिलेली गिअर वायर आपण कट करून घेणार आहोत। ओके। एक क्रिम्प बीड, त्यानंतर हा छोटा मनी, त्यानंतर हे जे लॉरियल्स आहेत ते आपण घालून घेऊया। इथे 10 लॉरियल्स मी घालून घेतलेत। त्यानंतर कमळ, परत लॉरियल, हा सिक्वेन्स मी इथे परत एकदा उलटा घालून घेते। लॉरियल्स, त्यानंतर मनी आणि त्यानंतर क्रिम्प बीड, पूर्ण हा असा सिक्वेन्स घालून घेतला मी ते। त्यानंतर हे जे चेन आहे हे मी ते जवळपास 1.5 इंच किंवा 4 सेंटीमीटर
कट करून घेते. आणि ज्या प्रकारे आपण लॉबस्टर लॉक इथे अटॅच केलं होतं तसंच मी इथे ही चेन अटॅच करून घेणार आहे. एक क्रीम बीड घालून घेणार आहे. त्यानंतर चेन आणि ही गिअर वायर आपण परत एकदा क्रीम बीड मधून काढून घेणार आहोत. बघू शकता इथे मी दाबून घेते क्रीम बीड. बघू शकता. त्यानंतर राहिलेली गिअर वायर कट करून टाकूयात. त्यानंतर 2 इंच मध्य घेऊन आपल्याला हे इथे फिक्स करायचे जेणेकरून ते हललं नाही पाहिजे. त्यासाठी हा जो कडेचा क्रीम बीड आहे आपण आहे त्याच जागेवरती दाबून घेणार आहोत. परफेक्ट पोझिशन ठेवून नंतर हा दाबून घ्यायचा जेणेकरून तुमचे हलणार नाही. बघू शकता अशा प्रकारे तयार आहे तुमचा नेकलेस. तर कसा वाटला हा इनविजिबल चेन नेकलेस नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओजला व्ह्यूज तर खूप छान येत आहेत पण आपला चॅनल सबस्क्राईब पण झाला पाहिजे. सो सगळ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत आपण खूप छान छान व्हिडिओज घेऊन येणार आहोत. त्यासाठी स्टे ट्यून, स्टे कनेक्टेड. 2 प्रकारे बनवलेला नेकलेस मी हा. तर बघा दुसरी पद्धत बघूया आता आपण. त्यासाठी लागणारं साहित्य 30 गेज वायर, मंगळसूत्र बनवणार आहे त्यासाठी पोतीचे मणी, चेन, लॉबस्टर लॉक, काही मणी आहेत हे गोल्डन मणी आहेत 3 mm चे आणि हा क्रीम बीड्स आहेत हे. आणि त्याचसोबत मेजरमेंटसाठी पट्टी. सो 30 गेजची वायर मी ह्या पट्टीच्या आकाराची कट करून घेतली पूर्ण. ओके. त्यानंतर 1-2 इंच जास्त कमी सुद्धा घेऊ शकता तुम्ही तार इथे. राऊंड नोज प्लायरच्या मदतीने इथे एक गोल करून घेते. राहिलेली तार कट करून दाबून घ्यायचे. हा जो क्रीम बीड आहे तो मी घालून घेते इथे. क्रीम बीड, त्यानंतर पोतीचा मणी, एक गोल्डन मणी, डायमंड, परत उलटा सिक्वेन्स. बघू शकता. त्यानंतर
इथे मी ही चेन घालून 2 ते 3 फेरे मारून घ्यायचे. हे पण दाबून घ्यायचं. ओके. त्यानंतर ही तुमच्या अंदाजाने जवळपास 1.5 इंच ठेवते मी. कट करून घ्यायचे. त्यानंतर इथे तुम्ही जंप रिंगच्या मदतीने पण अटॅच करू शकता, पण मी विसरले इथं पहिलं लावायचं. आपण परत एकदा इथे हे अटॅच करून घेऊया. राहिलेले तार कट करून घ्यायचे. राहिलेले तार दाबून घ्यायचे जेणेकरून ती टोचू नये. लास्ट तर 2 इंच मध्य घ्यायचा आहे. मध्य. ओके. मध्य घेतल्यानंतर हे जे क्रीम बीड्स आहेत साईडचे ते आपल्याला दाबून घ्यायचे. ओके. हा मणी दाबून झाल्यानंतर सगळे मणी एका साईडला घेऊन व्यवस्थित हा पण जवळच दाबून घ्यायचा. मणी एकदम घट्ट आणि टाईट दाबून घ्यायचे जेणेकरून हा हलणार नाही. ओके. तर याच पद्धतीने तयार आहे आपलं मंगळसूत्र, इनविजिबल चेन मंगळसूत्र. तर तुम्हाला या दोन्हीतला कुठला आवडला, कमळाचा नेकलेस की मंगळसूत्रवाला, ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला कुठला नेकलेस आवडला ते. थँक्यू. बाय बाय.